साधारण मी 250 ग्राम कोबी घेतला होता आणि तो आपल्याला अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे। तर हे पहा, या किसणीने मी हा कोबी किसून घेतलेला आहे आणि जे एक्स्ट्राचं थोडंसं पाणी होतं ते देखील मी यातलं पिळून काढलेलं आहे। नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या। जर हिरव्या मिरच्या जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या कमी देखील टाकू शकता किंवा स्किप केला तरीही चालणार आहेत। नंतर आपल्याला 1 चमचा इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। 1 मोठा चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे, त्याने अगदी छान रंग येणार आहे। त्याचबरोबर मी इथे टाकलेला आहे 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। नंतर मी यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता। आणि हे सर्व जे साहित्य आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, आपल्याला अगदी भजे करतो त्याप्रमाणे पीठ आपल्याला हे भिजवायचं नाही आहे आणि यामध्ये पाणी देखील आपल्याला अजिबात टाकायचं नाही आहे। आपण कोबी आणि मीठ टाकल्यामुळे कोबीला असं पाणी स्वतःच सुटणार आहे, त्यातच आपल्याला हे पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि त्याच्या आता आपल्याला लहान लहान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। तर गोळे करताना देखील अगदी घट्ट असे करायचे नाही आहेत, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे गोळे अशा पद्धतीने बनवायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा हे फ्राय करू तर ते व्यवस्थित आतमध्ये फ्राय होतील, कच्चे राहणार नाहीत। त्यामुळे अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने प्रेस करत करत आपल्याला लहान लहान आकाराचे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, इथे मी हे गोळे तयार करून घेतलेले आहेत। 1 पाव कोबीचे इतके गोळे 10 ते 15 गोळे इथे तयार झालेले आहेत। त्याचबरोबर मी कढईमध्ये चांगलं कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं होतं आणि मध्यम आचेवरती आपण जे हे मंचुरियन बॉल्स तयार करून घेतले आहेत कोबीचे, ते आपल्याला मस्त असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम फास्ट न ठेवता मध्यम ठेवा, जेणेकरून हे व्यवस्थित तळले जातील, आतमध्ये कच्चे राहणार नाहीत, कारण आपण यामध्ये मैदा वापरलेला आहे। त्यामुळे मध्यम आचेवरतीच आपल्याला सर्व बाजूनी फिरत फिरत छान रंग असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे जे गोळे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत, डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, मस्त याला रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता हे पूर्ण तळून झालेले आहेत, आता आपण हे काढून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकी जे मंचुरियन बॉल्स आहेत ते देखील तळून घेणार आहोत। तर हे पहा, सर्व मंचुरियन बॉल्स इथे मी तळून घेतलेला आहे। तर रंग देखील फार सुरेख आलेला आहे आणि अगदी छान असे कुरकुरीत दिसत आहेत आणि अजिबात हे ऑइली झालेले नाहीत, तुम्ही पाहू शकता। अजिबात तेलकट झालेले नाही आहेत, हाताला अजिबात तेल लागत नाही आहे। तर मस्त आपले हे क्रिस्पी मंचुरियन बॉल्स तयार झालेले आहेत। तर याची आता आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कांदा आणि त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि या तेलावरती आपल्याला कांदा आणि हिरव्या मिरच्या छान परतून घ्यायच्या आहेत। नंतर मी यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। तर ती देखील आपल्याला व्यवस्थित मस्त कच्चेपणा जाईपर्यंत तेलावरती परतून घ्यायची आहे। तर हे पहा, कांदा आणि आलं लसणाची पेस्ट परतून झालेली आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। नंतर मी इथे 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती देखील आपल्याला छान या तेलावरती परतून घ्यायची आहे। हे पहा, सर्व ज्या भाज्या आपण टाकल्या होत्या त्या छान अशा परतून झालेल्या आहेत, मस्त सुगंध येत आहे। नंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे 1 मोठा चमचा मी इथे रेड चिली सॉस टाकलेला आहे, त्याचबरोबर 1 मोठा चमचा मी इथे टोमॅटो केचप टाकलेला आहे। नंतर मी यामध्ये 1 मोठा चमचा सोया सॉस टाकलेला आहे। हे देखील आपल्याला व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे, जेणेकरून आपण सोया सॉस वगैरे टाकला तो जळायला नाही पाहिजे। नंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते देखील छान असं परतून घेतलेलं आहे। इथे मी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये आपल्याला हे घोळवून घ्यायचं आहे आणि त्याची एक स्लरी तयार करायची आहे। आणि आपण ही जी स्लरी बनवलेली आहे ती आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहे। तर स्लरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा, म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत। आणि नंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, आपलं हे जे ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे मंचुरियनची। नंतर मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याची थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी। तर मस्त आपली ही
मंचुरियनची ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर यामध्ये आता आपण जे फ्राय केलेले बॉल्स होते मंचुरियन ते टाकणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व बॉल्स टाकलेले आहेत. आणि आता आपल्याला जास्त शिजवायचं नाही, साधारण 15 ते 20 सेकंद आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आणि नंतर वरतून थोडासा गार्निशिंगसाठी मी इथे पातीचा कांदा टाकलेला आहे. तर गरमागरम आपले हे कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत. तर खायला फारच अप्रतिम लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.